राणीला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा सचिनचा फोन आला. त्याचा फोन आलेला बघून राणी घाबरली. फोन उचलल्यावर सचिन म्हणाला, संध्याकाळी 6 वाजता तयार राहा. मी तुला भेटायला येतो. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी स्वतः तुला घ्यायला येतो. एवढंच बोलून राणीचं काही ऐकून न घेता त्याने फोन कट केला. कुठली महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल याचा विचार करून राणी गालातल्या गालात हसली. तिच्या कॉलेजमध्ये सगळ्यात धाडसी मुलीमध्ये राणीचं नाव होतं. त्यामुळे सचिनने तिला अचानक भेटायला येत आहे हे सांगितल्यावर ते एक्सेप्ट करायला जास्त वेळ लागला नाही. ठीक 6 वाजता सचिनच्या गाडीचा हॉर्न ऐकून राणी घरातून बाहेर आली. दिलेला शब्द पाळणं हा राणीचा गुण होता. तिच्या आईने पाठीमागून आवाज दिला, अगं त्यांना घरात तरी बोलावले असतेस. पण तोपर्यंत राणी घरातून बाहेर आली होती आणि गाडीतून बाहेर येऊन तिची वाट बघत उभा होता. आज सचिन खूप रुबाबदार दिसत होता. हाय बोलून सचिनने गाडीचे पुढचे दार उघडले आणि तिला पुढच्या सीटवर बसाय सांगितले. गाडी चालू होताच राणी मनातून खूप खुश झाली. पण सचिनला असं गप्प बसलेलं बघून तिला थोडं टेन्शन येत होतं. हॉटेलमध्ये गेल्यावर धाडसी राणीची छाती पण धडधडायला लागली. सचिनने खूप सभ्यपणे खुर्ची बाहेर ओढले आणि ती बसायची वाट बघायला लागला. सचिनने बसल्यावर विचारलं, काय घेणार, चहा की थंड? सचिनने विचारल्यावर हळूच हसत राणी म्हणाली, तुम्हाला जे पसंत आहे ते मागवा. सचिन खूप गंभीरपणे म्हणाला, हे बघ राणी, मला तुझ्याशी काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. मला विश्वास आहे तू चुकीचा अर्थ काढणार नाहीस. मनात प्रश्न घेऊन राणीने त्याच्याकडे बघितलं. तसा सचिन म्हणाला, माझ्या आईने तुला तिची सून मानली आहे. बघावं तेव्हा तुझं गुणगान गात असते. तू तिला पूर्ण माझ्या बाजूने केलं आहेस. पण माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मी कुणाला तरी वचन दिलं आहे. सचिनच्या शेवटच्या शब्दाने राणी पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. पण स्वतःला सावरत ती म्हणाली, मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लग्न करायला आजाद आहात. मी तर तुम्हाला अडवले नाही आणि लग्नाची मागणी पण तुमच्याकडूनच आली होती. आम्ही तर तुमच्या घरी आलो नव्हतो. असं बोलताना राणीचा आवाज थोडा मोठा आणि रागीट झाला होता. सचिन म्हणाला, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मी आईचा एकुलता एक मुलगा आहे. माहीत न करून घेता मी आईला वचन देऊन बसलो आहे आणि जर मी तिला दिलेलं वचन मोडलं तर ती घर सोडून कायमची गावी निघून जाईल. आई किती हट्टी आहे हे तुला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. बाबा नसल्यामुळे आईने तुला पण माझ्यासारखेच हे नाते स्वीकारायला सांगितले होते. आई सांगत होती तुला मोकळे आझाद आयुष्य जगायला दिले होते. हे खरं आहे की नाही? सचिन एवढा गंभीर होऊन बोलताना बघून राणी हसायला लागली. किती विचित्र गोष्ट आहे. मला लग्नाच्या नात्यात स्वतःला बांधून घ्यायचं नव्हतं. ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सचिन पूर्ण उत्साहाने म्हणाला, हो, हे अगदी बरोबर आहे. आपल्या दोघांना विवेश केला आहे हे लग्न करण्यासाठी. पण आता परिस्थिती ही आहे की जर आपण लग्न केले तर माझं मन मी सोडले तर माझ्या बायकोच्या नात्याने सगळं काही तुझं होईल. तुझ्या सगळ्या गरजा इच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी असेल. त्या बदल्यात मी तुझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही. हो, पण कधी कधी पार्टीत आपण दोघे नवरा बायको एकमेकांच्या सोबत किती खुश आहोत हे दाखवायची ऍक्टिंग करायला लागेल. पण मी बायकोचा अधिकार तुला कधीच देऊ शकणार नाही. हे सगळं करण्यासाठी तुला मी दर महिन्याला तुझ्या खर्चासाठी 50,000 देत जाईन. मग सांग, याबद्दल तुझा काय विचार आहे? राणी थँक्यू म्हणाली. कुठल्या अर्थाने बोलली हे सचिनला समजले नाही. सचिन म्हणाला, आभार कशासाठी? राणी म्हणाली, जे तुम्ही मला महिन्याला 50,000 रुपये देणार आहात त्यासाठी. मी तुमचे आभार मानायला नकोत का? आणि तुम्ही जे हे सगळं अगदी स्पष्ट सांगितले आहे त्यासाठी. सचिन म्हणाला, आणि जर मी तुला सांगितलं नसतं तर? राणी म्हणाली, मी तुमचा तिरस्कार केला असता. सचिन परत म्हणाला, मग? आता राणी म्हणाली, मी तुमची अवस्था आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करेन. सचिनने मोकळा श्वास घेतला आणि हसत राणीकडे बघत म्हणाला, राणी, तू पण मोकळ्या विचारांची मुलगी आहेस. तुला मी सगळी मोकळीक देईन. पण त्या बदल्यात मला पण मोकळीक हवी आहे. आपण दोघं चांगल्या मित्रांसारखे एकत्र राहूया. राणी म्हणाली, सचिन, तुम्ही एवढे स्वतंत्र असून पण तुम्ही तुमच्या मनासारखं पार्टनर नाही मिळू शकत. ही काही कमी हैराण करणारी गोष्ट आहे का? मी तुमच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करेन. कदाचित त्या माझं बोलणं मान्य करतील. असं म्हणत राणी हसत उठायला लागली. तसा सचिन लगेच म्हणाला, नको नको, असा अनर्थ करू नकोस.
आईची देवपूजा तिला कोणी दुसऱ्यांनी साधा हात लावलेला पण आवडत नाही, तुला तर माहीत आहे. मग अशा ती एका विदेशी मांसाहार करणाऱ्या दुसऱ्या धर्मातील मुलीला तिच्या आयुष्यात कधी आपली सून मानू शकेल का? तिचं स्वप्न तोडून मी तिला जिवंतपणी नाही मारू शकत. जरा राणी तिरकस स्वरात म्हणाली, मग तुम्ही तुमचं लग्न काही वर्षासाठी पुढे ढकलू शकत नाही का? तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करता? माझं स्वतःचं आयुष्य आहे, माझी काही स्वप्न आहेत, मी तुमच्यासाठी माझं आयुष्य उद्ध्वस्त का करू? सचिन उठताच राणी हॉटेलमधून बाहेर आली आणि मनातल्या मनात म्हणाली, मी काय एवढी मूर्ख वाटली का? मी का त्याच्या बाजूने माझा निर्णय देऊ? काय समजतो स्वतःला तो? राणीला घरी सोडून सचिन निघून गेला. राणी खोलीत गेली आणि पर्स एका बाजूला टाकून बेडवर आडवी पडली. तिच्यातली विचार करायची क्षमता संपली होती. मूर्ख कुठला, याच्या आईसाठी मी का म्हणून बळीचा बकरा व्हायचं? पण एवढं सगळं होऊन पण सचिनचे आकर्षक व्यक्तिमत्व तिच्या आठवणीत येऊन तिला चिडवत होतं. सचिन त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या प्रॉपर्टीचा एकमात्र वारस होता. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली राणीला जेव्हा सचिनचं स्थळ आलं तेव्हा तिच्या घरातले खूप खुश झाले. घरातली मुलगी एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून जाणारी अपेक्षा आनंदाची दुसरी कुठलीच गोष्ट त्यांच्यासाठी असू शकत नव्हती. सचिनचे घर राणीच्या अगदी घराच्या जवळ होते. सचिन शिक्षणासाठी परदेशी गेला होता आणि यावेळी राणीचे कुटुंब त्याच्या बाजूच्या घरात भाड्याने राहायला आले होते. राणीचे त्याच्या आईसोबत चांगले पटत होते. सचिनचा बंगला खूप मोठा होता. त्याच्या घरी 4-5 नोकर कामाला होते. एकुलता एक मुलगा बाहेर शिकायला गेल्यानंतर सचिनच्या आई त्यांचं सगळं प्रेम राणीवर लुटवत होत्या. त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी त्या राणीवर अवलंबून राहत होत्या. त्यांच्या घरची सून होण्याचे स्वप्न राणीने कधीच बघितले नव्हते. पण आईच्या तोंडातून सचिन बद्दल ऐकून तिला असं वाटायचं की ती त्याला खूप वर्षापासून ओळखत आहे. सचिनला काय आवडतं काय नाही हे त्याची आई राणीला सांगत असायची. राणीला डॉक्टर बनून गावात जायचं होतं आणि तिथल्या गरीब लोकांची सेवा करायची होती. तिने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय तिने सचिनच्या आईमुळे बदलला होता. सचिनची आई म्हणाली, इथे शहरातच स्वतःचा दवाखाना सुरू करून इथेच तू गरीब लोकांची सेवा करू शकतेस. असं होऊ शकतं ना की आम्ही इथे एखादा दवाखाना सुरू करू? आणि ही योजना राणीला खूप आवडली होती. पण आता ती काय करणार? तिचा लहान भाऊ तिला सारखा चिडवून हसत होता. तिची आई खूप उत्साहाने तिच्याकडून सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. एकदा राणीला असं वाटलं की सगळं काही आईला सांगून टाकावं, पण अपमान होईल म्हणून मन तळमळत होतं. डोकं दुखत असेल असं सांगून ती सगळी रात्र या कुशीवर त्या कुशीवर होत राहिली. कॉलेजच्या आयुष्यात राणीने आलेले सगळे प्रॉब्लेम आनंदाने स्वीकारले होते. पण हा प्रॉब्लेम आयुष्यात होता. सुंदर साधी दिसणारी राणी आत्मनिर्भर आहे हे सगळ्यांना माहीत होतं. पण आज तीच राणी बुचकळात पडली होती की काय करावं, कारण हा तिच्या आयुष्याचा प्रश्न होता. सकाळी 8 वाजता सचिनला तिचा निर्णय सांगायचा होता. पण हा निर्णय तिला त्याच्या बाजूने द्यायचा नव्हता. त्याचा भ्रम तुटायला हवा हा विचार करत करत तिचा कधी डोळा लागला तिचे तिलाच कळाले नाही. सकाळी तिच्या भावाच्या आवाजाने तिला जाग आली. अगं ताई, रात्रभर काय स्वप्न बघत होतीस का? उठ, तुझ्या होणाऱ्या सासूबाई आल्या आहेत. गडबडीत राणीने अंगावरची चादर बाजूला फेकून दिली. झोपेतून उठलेली राणी बेडवरून उठण्याच्या अगोदरच सचिनच्या आईने तिच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या, ताप तर आला नाही ना तुला? नाही तर माझी राणी एवढ्या उशिरापर्यंत कधी झोपत नाही. सकाळचे 8 वाजले आहेत. सचिनच्या आई अधूनमधून सकाळी फिरायला गेल्यानंतर राणीच्या आईला भेटायला येत असायच्या आणि घरातल्यासारखी चहा नाश्ता करून मग घरी परत जायची. कितीतरी वेळा त्यांनी स्वतः त्यांच्या किचनमध्ये जाऊन चहा बनवला होता. उलट त्यांनी त्यांच्या घरी कधी किचनमध्ये पाय देखील ठेवला नव्हता. तेवढ्यात राणीचा फोन वाजला. तो ऐकून तिचं काळीज धडधडायला लागलं. तिच्या लहान भावाने मस्करी करत हसत फोन तिच्या हातात दिला. तिकडून सचिनचा आवाज सरळ तिच्या कानावर पडला. तो म्हणाला, राणी, रात्री छान झोप लागली ना? काय निर्णय घेतलास तू? मी तुझे अभिनंदन करू शकतो का? थँक्यू म्हणत राणी एकदम गडबडली. तिकडून सचिनचा अस्वस्थ झालेला आवाज तिच्या कानात घुमायला लागला. सचिन म्हणाला, तुझे खूप खूप आभार, मी तुझा आयुष्यभर आभारी राहीन. असं म्हणत सचिनने फोन कट केला. सकाळ सकाळी मुलाचा राणीला आलेला फोन बघून सचिनच्या आईचा चेहरा आनंदाने
खुला होता. त्या राणीच्या आईला म्हणाल्या, बघितलं का, माझा मुलगा सकाळ होताच होणाऱ्या बायकोला बोलत आहे असं म्हणत जोर जोरात हसायला लागल्या. त्यानंतर राणी खूप बिझी झाली. सचिनच्या आई सगळी खरेदी करायला राणीला सोबत घेऊन जात होत्या आणि सचिन पण त्यांच्या सोबत असायचा. कधी कधी राणी त्यांच्यासोबत असायची. कधी कधी राणी सचिनची ऍक्टिंग बघून हैराण व्हायची. किती सहज तो त्याच्या आईला फसवत होता. साखरपुड्याच्या वेळी सचिनने हट्ट केला की राणीने स्वतः तिच्या आवडीने अंगठी पसंत करावी. सचिन सोबत अंगठी खरेदी करायला उभी असलेली राणी म्हणाली, तुम्हाला तर अगोदरच अनुभव असेल ना, मग अंगठी खरेदी करायचा खोटा आनंद का दाखवत आहात? पण सचिनने राणीच्या आवडीचीच अंगठी खरेदी केली. अंगठी घालत असताना सचिन एकदम शांत होता, पण त्याच्या हाताचा झालेल्या स्पर्शाने राणीच्या सगळ्या अंगावर शहारे आले. लग्नाचा दिवस पण उजळला. राणीला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. तिने सचिन बोललेला कुणालाही सांगितलं नाही. नवऱ्याच्या रूपात असलेला सचिनची सगळी प्रशंसा करत होते आणि काही लोकांच्या जळण्याचा कारण बनला. लग्नाच्या पहिल्या रात्री मनात नसताना पण राणी त्याच्या खोलीत लाजून नवी नवरी बनून बेडवर बसली होती. खोलीत आल्या आल्या सचिन चेष्टेच्या स्वरात म्हणाला, अरे हे काय आहे, तू तर खरंच नवी नवरी वाटत आहेस, पण आपण दोघे तर मित्र आहोत ना, आठवणीत आहे ना? राणीला रडू यायला लागले. गिफ्ट म्हणून सचिनने तिला सोन्याच्या बांगड्या दिल्या. बांगड्या पाहून राणी त्याला म्हणाली, या बांगड्या तुम्ही तुमच्या प्रेयसीला गिफ्ट द्या. सचिनने हसत जबरदस्तीने तिचा हात पकडला आणि तिच्या हातात बांगड्या घातल्या आणि म्हणाला, तुला तिची काळजी करायची गरज नाही राणी, मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. सचिनचं बोलणं तिच्या काळजात सुईसारखं टोचलं. तिच्या सगळ्या अंगात आग लागली. रागात हातातल्या बांगड्या काढून फेकत राणी सोप्यावर जाऊन झोपली. सचिनने खूप प्रेमाने तिला आवाज दिला आणि म्हणाला, हा बेड खूप मोठा आहे, तू इथे येऊन पण झोपू शकते. राणी म्हणाली, काही गरज नाही. पण सचिनने तिला सहज उचलून बेडवर झोपवले आणि म्हणाला, माझ्या घरात तुला जरा पण त्रास झालेला मी स्वप्नात पण सहन करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सचिनची मावशी आणि मामी राणीचा चेहरा अगदी निरखून बघत होत्या. राणीचा लाजेने लाल झालेला चेहरा आणि सचिनचा आनंदी चेहरा त्यांच्या मनाला शांती देऊन गेला. स्वतःला सावरत ती सगळ्या लहान मोठ्या रीती पार पाडत होती. त्या सगळ्या रीतिरिवाजांमध्ये सचिनचा सहभाग बघून राणीला मनातून खूप राग येत होता. ती मनात विचार करत होती, हे पुरुष किती धोकेबाज आणि पाखंडे असतात. वरून चांगले आज्ञाकारी असल्याचे दाखवतात आणि आतून मात्र वेगळे असतात. जर तिने सचिनच्या आईला सगळं सांगितलं तर सचिनचा भयभीत झालेला चेहरा आठवणे. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे आलेले हसू खूप मुश्किलीने दाबले. घरात सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. सचिनची आई त्याला म्हणाली, तू राणीला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. हा विचार करून भयभीत झालेली राणी तिच्या सासूला विनवणी करत म्हणाली, नाही आई, मी तुम्हाला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. राणीचं बोलणं ऐकून सचिन हसायला लागला. त्याला असं हसताना बघून राणीच्या सगळ्या अंगात आग लागली. तिला सचिनच्या प्रेयसीविषयी जाणून घ्यायचे होते, पण तो या विषयावर बोलायला तयारच नव्हता. तरी पण तिच्या नवऱ्याची आध्यात्मक प्रेयसी तिच्या सोबत प्रत्येक क्षण जगत होते. रात्री सचिनने विचारलं, तर राणी तू मला हे सांग की खरंच माझ्यासोबत बाहेर जाणं तुझ्यासाठी एवढं मुश्किल आहे का, की एवढ्या थंडीत नुसती कल्पना करून तुला घाम सुटला आहे? राणीने खूप शांततेत उत्तर दिलं, जर हे खरं आहे तर त्या चुकीचं काय आहे? प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यासोबत असून पण तुमचे मन दुसऱ्या कोणाच्या तरी विचारात असते ना. आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तर असा दिखावा करण्याबद्दल तुम्ही काही बोलला नव्हता. असं म्हणून राणी दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपाय नाटक करू लागले. दुसऱ्या दिवशी राणीचा एक डॉक्टर मित्र सुमित तिला भेटायला तिच्या घरी आला. राणीच्या लग्नाच्या वेळी तो कॉन्फरन्ससाठी परदेशात गेला होता. एक चांगला मित्र म्हणून राणी त्याला खूप पसंत करत होती. सचिनची ओळख करून देऊन राणी सुमित सोबत बोलण्यात एवढी मग्न झाली की ती हे पण विसरली की तिचा नवरा तिथे बाजूला बसला आहे. डॉक्टर सुमित गेल्यानंतर सचिन भरल्या आवाजात राणीला म्हणाला, जर तो तुला एवढाच आवडत होता तर त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं ना. राणी खूप शांततेत हळू आवाजात म्हणाली, आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते त्या व्यक्तीशीच लग्न करावं हे जरुरी नसतं. राणीने दिलेलं उत्तर ऐकून सचिन तळमळून उठला आणि बाहेर निघून गेला. आता सुमित दर 3-4 दिवसांनी त्यांच्या घरी येत असायचा.
त्याचं मन मिळावं चेष्टा करणारा स्वभाव सचिनच्या आईला खूप आवडत होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे दवाखान्यात जाण्याच्या अगोदर सुमित त्यांना भेटायला त्यांच्या घरी येत असायचा आणि राणी तिच्या सासूसोबत चहा पीत असायचा. परत जाताना डॉक्टर सुमितला सचिन कधीतरी भेटत असायचा. सुमित सारखा घरी येत असायचा. हा परिणाम झाला की सचिन आता ऑफिसमधून लवकर घरी यायला लागला. इकडे परिस्थितीशी जुळवून घेतलं होतं राणीने. सणाला कार्यक्रमात राणी पाहुण्यांमध्ये खूप फेमस व्हायला लागली होती. कधी कधी पार्टीत तिची प्रशंसा करणाऱ्या लोकांच्यात गर्दीत तिला सचिनला शोधणं कठीण होऊन जात होतं. कधी कधी डान्स पार्टीत राणी सचिनला सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी डान्स करत होती. राणीचा आवाज खूप गोड आणि मधुर होता. आता तर असं वाटत होतं की तिच्या गाण्यातून तिचं दुःख बाहेर यायला लागलं होतं. एक दिवस पार्टीत तिने गाणं गायलं सुद्धा. ते गाणं ऐकून सचिन तिला म्हणाला, तू एवढं छान गाणं गाते हे मला माहीतच नव्हतं. नवऱ्याच्या तोंडातून पहिल्यांदा तिची प्रशंसा ऐकून राणीला खूप छान वाटलं. शांत आणि हळू आवाजात म्हणाली, मी काय आहे कशी आहे हे जाणून घ्यायची आपल्या कॉन्ट्रॅक्टमधली अट नव्हती. मग हे दुःख का? राणी काही चुकीचं बोलली नव्हती. तरी पण सचिनचे मन परेशान झालं. सचिन ऑफिसला जायच्या वेळी राणी त्याला म्हणाली, सचिन मी स्वतःचा दवाखाना सुरू न करता एखाद्या मोठ्या दवाखान्यात नोकरी केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नसेल ना? सचिन खूप कठोर स्वरात म्हणाला की घरात डॉक्टर सुमितला भेटायला कमी पडत आहे म्हणून तुला त्याच्यासोबत काम करायचं आहे. जर तुला खर्च करायला पैसे कमी पडत असतील तर अजून वाढवून देतो, पण तू दवाखान्यात नोकरी केलेली मला अजिबात आवडणार नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून राणी म्हणाली, ठीक आहे, मी जवळच दवाखाना सुरू करते आणि हो, तुम्ही दिलेल्या पैशाला मी कधीच हात लावला नाही, पण घरात वेळ घालवणं मला अजिबात आवडणार नाही. असं म्हणत राणी सरळ खोलीतून बाहेर निघून गेली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर सचिन त्याच्या आईला म्हणाला, आई मी 10 दिवसांची सुट्टी घेतली आहे. राणीला सांग बाहेर फिरायला जायचं आहे. हे ऐकून राणी म्हणाली, उद्यापासून मला दवाखाना चालू करण्यासाठी काही काम करायचे आहेत, त्यामुळे मी तुमच्यासोबत फिरायला नाही येऊ शकत. हे ऐकून सचिन खूप चिडला. खोलीत आल्यावर तो म्हणाला, आपल्याला फिरायला जायचं आहे, दवाखाना परत आल्यावर पण सुरू करू शकतेस ना? राणी म्हणाली, मी तुमच्या मोकळीत कधी अडथळा आणला नाही आणि तुम्ही पण मला माझ्या मोकळीकीचे आश्वासन दिले होते. जोशात येऊन सचिनने जबरदस्तीने तिला मिठीत घेतले आणि म्हणाला, तू माझी बायको आहेस. मी तुझा नवरा होण्याच्या अधिकाराने तुला हा आदेश देतो की तुला माझ्यासोबत यायला लागेल. नवऱ्याचं बोलणं ऐकून राणी हैराण झाली आणि म्हणाली, तुमची बायको आहे या नात्याने मी फक्त तुमच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आहे का? कुठे गेले ते तुम्ही दिलेलं वचन? जेव्हा मनात आलं तेव्हा बायको मानलं आणि काम झालं की दूर ढकलून दिलं. राणी खूप दिवस मनात साठलेलं एकदमच अचानक एखाद्या ज्वालामुखीसारखं बाहेर आलं. ते बघून सचिन हसला आणि खूप प्रेमाने तिला अजूनच घट्ट मिठीत पकडले आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करत म्हणाला, शेवटी पराभव स्वीकार केलास ना? बुद्धू झालीस ना ग? जेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की तू माझ्याशी लग्न करायला तयार नाहीस, ते ऐकून माझ्या अहंकाराला ठेस लागली होती. माझा संबंध दुसऱ्या कुठल्याही मुलीशी कधीच नव्हता, ना आहे आणि नाही भविष्यात कधी असेल. मी तर माझ्या आईसारखा तुझा भक्त आहे आणि कायम राहीन. तू माझ्या डोळ्यात एवढं पण बघू शकले नाहीस का की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे? राणी हैराण होऊन डोकं वर करून म्हणाली, म्हणजे एवढे दिवस तुम्ही माझ्यासोबत पण ॲक्टिंग करत होता? असं म्हणत ती लाजून लाल झाली आणि अजूनच त्याच्या मिठीत घुसली. सचिन म्हणाला, खरंच राणी, एवढे दिवस वाया जरूर गेले, पण या रोमांसमध्ये मज्जा आली नाही. मग क्षणभर थांबून सचिन परत म्हणाला, राणी खरं सांग, तुला डॉक्टर सुमित खूप आवडतात ना? राणी हसत म्हणाली, अच्छा हो, पण ते मला माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनीच तर मला डॉक्टर बनण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. राणीला अजूनच घट्ट मिठीत घेत तिच्या कपाळावर किस करत सचिन म्हणाला, मग फिरायला जायचं की तुला अजून पण दवाखाना सुरू करायचा आहे? राणीने लाजत प्रेमाने विचारले. सचिन, तुम्ही मला एवढा त्रास का दिला? सचिन म्हणाला, एक नवीन जाणीव हवी यासाठी. जर आपण त्या जुन्या परंपरेने लग्न केलं असतं तर माझ्या मनात तुझ्यासाठी एवढं प्रेम निर्माण झालं असतं. कितीतरी वेळा ईर्षेमुळे डॉक्टर सुमितला मला मारण्याची इच्छा झाली होती. हे ऐकून राणीला
चिडलेली बघून सचिन हसायला लागला आणि म्हणाला, मला माफ कर, मी विसरलोच होतो की ते तुझे गुरु आहेत. खरंच कितीतरी वेळा तुला मिठीत घेण्यासाठी जीव घुसमडत होता, पण जेव्हा मी बाहेरच्या देशात होतो तेव्हाच ठरवलं होतं, जोपर्यंत तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत एखादा नवऱ्यासारखा हक्क गाजवणार नाही. परत हसत सचिन राणीला चिडवत म्हणाला, मग आपण आज घरातच हनीमून साजरा करू. राणी लाजून स्वतःला सचिनच्या मिठीतून सोडवून खोलीतून बाहेर पळून गेली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.